नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 10व्या म्हणजेच मकर राशीच्या या जुलै 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणारे नेहमीप्रमाणेच. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवूनच हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी व नक्षत्र याविषयीची संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ व त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण या संदर्भामध्ये कुंडली कसं करते मार्गदर्शन या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ नुकताच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे आणि या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. याच व्हिडिओच्या खाली अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया जुलै महिना आपल्या मकर राशीसाठी कसा राहणार आहे. आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे बुध. हा बुध ग्रह 7 जुलै पर्यंत राशीच्या 7व्या घरातून आणि त्यानंतर वक्री होऊन त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजेच मिथुन राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. आपल्या राशीच्या 6व्या घरातून याचा लाभ नोकरदार मंडळींना विशेष चांगला मिळताना दिसेल. विशेष करून जी मंडळी बँकिंग, लॉजिस्टिक, मेडिकल, अकाउंटिंग, स्टेशनरी, प्रिंटिंग प्रेस, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ऍडव्हर्टिजमेंट अशा क्षेत्रात कार्यरत आहेत. तर रवी ग्रहाची साथ सुद्धा पहिल्या 15 याच 6व्या घरातून आणि त्यानंतर राशीच्या 7व्या घरातून आपल्याला मिळत राहणार आहे. अर्थात याचा लाभ सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना व ज्यांना सरकारी कामाची टेंडर मिळवायची आहेत अशा व्यावसायिक मंडळींना अत्यंत अनुकूल अशी लाभणार आहे. तर आपल्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा 4 जुलै नंतर कुंडलीच्या काहीशा अशुभ समजल्या जाणाऱ्या 8व्या घरातून अष्टम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, ज्यामुळे आर्थिक व्यवहार मात्र सांभाळून करावे लागतील. लोभाला बळी पडून केलेली गुंतवणूक नुकसान वाढवेल. तर याच पंचम स्थानात महिनाभरासाठी राहणार आहे मंगळ ग्रह, जो संतती आणि प्रेम संबंध या विषयात थोड्या अडचणी निर्माण करू शकतो. तेव्हा या विषयात काळजीपूर्वक वागणं, निर्णय घेणं महत्वाचं आहे. विशेष करून आपल्या जवळच्या आणि प्रेमाच्या लोकांबरोबर वादावादी होणार नाही, गैरसमज होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. काही बाबतीत पडतं नमतं सुद्धा घ्यायचं आहे. तसेच आपल्या मुलांच्या बरोबर सुद्धा थोडं सामंजस्याने घ्यावं लागणार आहे आणि हे पक्क ध्यानात ठेवूनच चालायचं. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत बिलकुल हलगर्जीपणा करायचा नाही, कारण हा पंचम स्थानातला मंगळ ग्रह अचानकपणे आपल्या आरोग्याच्या अडचणी निर्माण करू शकतो गर्भवती स्त्रियांसाठी. व्यावसायिक मंडळींनी आपल्या ग्राहकांबरोबर फार मोठे उधारी आणि उसनवारी यांचे व्यवहार सुद्धा टाळायचे आहेत. तर जुन्या उधारीच्या उसनवारीच्या वसुलीसाठी अधिकचे प्रयत्न करायचे, नाहीतर हा महिना आर्थिक बाबतीमध्ये आपल्या अडचणी मात्र वाढतील. विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना सांभाळून राहण्याचा आहे. त्यामुळे महत्वाच्या परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यूज यामध्ये पूर्ण तयारीनिशी उतरायचं आहे. मात्र इंजिनिअरिंग, मेडिकल, अकाउंटिंग अशा विषयातील विद्यार्थ्यांना हा महिना जरा मनासारखा राहील. बुध ग्रहाची साथ आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना सुखावून जाईल. हाताखाली काम करणाऱ्या मंडळींचे, कुटुंबातील वडीलधारी मंडळींचे, तर कामातल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे सहाय्य वेळोवेळी लाभेल. याचा अवश्य लाभ करून घ्या. लग्न कार्याची बोलणी योग्य मध्यस्थांची मदत घेऊनच करा, म्हणजेच मनासारखी होते. जमीन जुमल्यामध्ये गुंतवणूक, खरेदी, विक्री यांचे व्यवहार करायला हा महिना उत्तम साथ द्यायला मदत करेल. मात्र मौल्यवान वस्तू, सोने, दागदागिने यांची खरेदी करतेवेळी सावधानता बाळगा. फसवणूक, चोरी, गहाळ होणं
यासारखे अनुभव या गोष्टींच्या बाबतीत येताना दिसतील. आरोग्याचा विचार करता हा महिना उत्तम राहणार आहे. तरीही हातापायाला मुंग्या येणं, घशाचे आजार याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी सांभाळा. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन अशाच रीतीने सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग, स्टील, FMCG, बँकिंग, इन्फ्रा, ऑइल, IT, केमिकल, लॉजिस्टिक असे बरेचसे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी संपूर्ण महिना लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभयोगाचा असणार आहे. तरीही असलेल्या मंडळींनी घाई गर्दीत कोणतेही निर्णय घेऊ नका. मंडळी, ही होती या जुलै महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेत आहोत थोडक्यात परंतु महत्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि दिवस, अशुभ दिवस समजायला सोपं जाईल आणि नियोजन करायलाही सोपं जाईल. महिन्याची सुरुवात 1 ते 8 जुलै हे पहिले 8 दिवस नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, कुटुंबासाठी, स्वतःसाठी, नवीन कार्याशी जोडण्यासाठी, आर्थिक निर्णय घेण्यासाठी शुभ राहतील. मानसन्मान, प्रतिष्ठा कार्याच्या माध्यमातून मिळण्यासाठी अनुकूल राहील. गुंतवणूक, नवीन आर्थिक व्यवहार आणि लाभ मिळवण्याची संधी या काळात उत्तम असणार आहे. त्यामुळे अवश्य प्रॉफिट बुकिंग करू शकता आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक सुद्धा. तर नवनवीन संधींवरती अवश्य लक्ष द्या. 9-10 जुलै हे पुढचे 2 दिवस घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या चिंता आणि त्रास वाढवतील, परंतु घरासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस उत्तम राहतील. वाहन, घर, जमीन, जुमला, शेती यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार आणि गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 11-12 जुलै विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी विशेष शुभ दिवस. महत्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस अनुकूल आणि लाभाचे असतील. 13-14 जुलै आपल्याला आरोग्याच्या बाबतीत जरा जास्त काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळा. महत्वाचे व्यवहार सुद्धा काळजीपूर्वक करा. घाई करून कुठलेही निर्णय घेऊ नका आणि विरोधकांच्या कारवाईंवरती लक्ष द्या. 15-16 जुलै हे 2 दिवस महत्वाची कामं, महत्वाच्या मीटिंग, चर्चा घडवून आणण्यासाठी अत्यंत शुभ असतील. तसेच लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यवसाय, उद्योग या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घेऊ शकता. 17-18 जुलै व्यवहारातली सावधानता बाळगूनच व्यवहार करायचे आहेत. शारीरिक दगदग आणि मानसिक ताणतणाव या काळात सांभाळायचे आणि वादावादीपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे. 19 ते 25 जुलै हे पुढचे 7 दिवस महत्वाच्या कामासाठी अत्यंत शुभ दिवस. धर्मकार्य, मंगल कार्य, आध्यात्मिक गोष्टींसाठी शुभ राहते. कार्याला भाग्याची साथही या काळात उत्तम राहील. वडिलोपार्जित काही महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घ्यायचे असतील, काम करायचं असेल तर हे दिवस शुभ राहते. नोकरदार वर्गांना, व्यावसायिक मंडळींना महत्वाचे आणि फायद्याचे निर्णय या काळात घेणं उत्तम राहील. 26, 27, 28 जुलै हे पुढचे 3 दिवस आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध या गोष्टींमध्ये जरा काळजीपूर्वक व्यवहार करायचे आहेत. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करा. तर महिन्याचे शेवटचे 3 दिवस 29, 30, 31 जुलै नवीन व्यवहार, नवीन ओळखी करण्यासाठी अत्यंत शुभ राहतील. स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत, नवीन कार्याची सुरुवात करायची आहे, अवश्य करू शकता. आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील. म्हणजे ही होती या जुलै महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी माता महालक्ष्मीची साधना, उपासना, मंत्रपाठ अवश्य वाढवा. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ सुरू ठेवा. तर या महिन्यात येणारे मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा, अष्टमी
या दिवशी महालक्ष्मी अष्टकाची 16 पाठ आवर्जून करा. तर मंडळी, ही होती मकर राशीची या जुलै महिन्यातील मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेलच लाईक सुद्धा करा. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. आपली आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक वाढवण्याकरता आम्ही विविध जी काही पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल, अगदी कुठेही असाल तिथे. त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा रचलेला हा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये 108 नावं विविध देवदेवतांची संकलित केलेली आहेत, हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालय आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, नवग्रह यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे पितळेचं धूप दीप पात्र. म्हणजे आपल्याला यापैकी कोणतीही गोष्ट मागवायची असेल, ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. म्हणजे हा जुलै महिना आपल्या मकर राशीला आनंदाचा जावो, उत्साहाचा जावो, कार्य संकल्प पूर्तीचा जावो ही भगवंताची प्रार्थना. काळा विलोभ असावा. धन्यवाद.